नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व अभ्यासू विद्यार्थ्यांचे या लेक्चरमध्ये स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत इतिहास वस्तुनिष्ठ प्रश्न संच आणि या प्रश्न संचामध्ये एकूण आपण 25 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। या 25 प्रश्नांमध्ये जे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत। पेपर क्रमांक 10 BA तृतीय वर्षाच्या पेपरसाठी ही वस्तुनिष्ठ प्रश्न संच या ठिकाणी सादर होत आहे आणि म्हणून या लेक्चरमध्ये जे काही 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नाला आपण सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यक आहे। त्या अनुषंगाने अभ्यास करत असताना आपल्याला काही स्लाइडचा आधार या ठिकाणी घ्यावा लागणार आहे, तोही या ठिकाणी आपण घेणार आहोत। आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्हचं ॲनालिसिस सुद्धा या ठिकाणी करायचं आहे आणि ते ॲनालिसिस करत असताना आपल्याला जे काही हे ऑब्जेक्टिव्ह आहेत या ऑब्जेक्टिव्हला पूर्णपणे अभ्यासायचं आहे। प्रथमतः लक्षात घ्या की आपण जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी लक्षात घेत आहोत तो आहे पेपर क्रमांक 10 इतिहास अनिवार्य पेपर भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास। आणि या भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासातील वस्तुनिष्ठ प्रश्न संचांविषयीची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर आपल्या समोर या ठिकाणी काही प्रश्न सादर होत आहेत आणि ते सादर होत असताना 4 ऑप्शन आपणास दिलेले आहे। या 4 ऑप्शन पैकी एक नक्कीच उत्तर आहे आणि ते खरं ऑप्शन कोणतं आहे याची सुद्धा चर्चा आपल्याला या लेक्चरमध्ये करायची आहे। तर त्या अनुषंगाने जो काही पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, सर्वात प्रथम भारतामध्ये येणारी युरोपियन सत्ता कोणती? असं या ठिकाणी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 10 मध्ये विचारला जाऊ शकतो। असा प्रश्न आल्यास त्यासाठी पर्याय दिलेले आहेत पोर्तुगीज, दुसरा पर्याय आहे फ्रेंच, तिसरा पर्याय आहे इंग्रज आणि चौथा पर्याय आहे डच। असे जे काही पर्याय दिलेले असताना आपल्याला याचं योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे की भारतामध्ये सर्वप्रथम येणारी युरोपियन सत्ता कोणती होती? पोर्तुगीज होती का, फ्रेंच होती, इंग्रज होती, डच होती, या संबंधीची चर्चा करायची आहे। तर भारतामध्ये सर्वप्रथम येणारी सत्ता कोणती होती? त्याचं उत्तर आहे पोर्तुगीज आणि म्हणून भारतात सर्वप्रथम येणारी सत्ता पोर्तुगीज आहे असं आपण या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर येत आहे, इंडिया टुडे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? यासाठी 4 ऑप्शन आहेत, RP दत्त, महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी, RC मुजुमदार। या 4 पैकी कोण इंडिया टुडे या ग्रंथाचे लेखक आहेत? तर उत्तर आहे RP दत्त आणि म्हणून त्याला ग्रीन या ठिकाणी ग्रीन लाईट या ठिकाणी लागलेला आहे। तिसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे, संपत्तीच्या निसारणाचा सिद्धांत या ठिकाणी कोणी मांडला? पर्याय RC मुजुमदार, सतीशचंद्र, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्तारणाचा किंवा संपत्तीच्या निस्तारणाचा सिद्धांत या ठिकाणी मांडला। हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4 आपल्यासाठी सादर होत आहे आणि तो प्रश्न आहे, उद्योगाच्या ऱ्हासाची प्रक्रिया म्हणजे काय? म्हणजे उद्योगाचा ऱ्हास होण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय म्हणतात? तर उद्योगाचा ऱ्हास होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण या ठिकाणी काय म्हणतो हे आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे। आणि हे जाणून घेत असताना आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला पहिला पर्याय आहे अनौद्योगिकीकरण म्हणजे काय? अनौद्योगिकीकरण, दुसरं औद्योगिकीकरण, तिसरं उद्योगाला निर्माण करण्याची प्रक्रिया आणि परदेशी उद्योग वाढविण्याची प्रक्रिया। म्हणजे उद्योगाच्या ऱ्हासाची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे? तर उद्योगाच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे अनौद्योगिकीकरण। प्रश्न क्रमांक 5 आपल्या समोर आहे की बंगालमध्ये कायमधारा पद्धती कुणी सुरू केली किंवा कायमधारा पद्धती बंगाल प्रांतात कुणी सुरू केली? तर याही प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे। 4 पर्याय दिलेले आहे, रॉबर्ट क्लाइव्ह, कॉर्नवालिस, वॉरेन हेस्टिंग्स, एल्फिन्स्टन। आणि या 4 पैकी कायमधारा पद्धती बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी कुणी लागू केलेल्या आहे या संबंधाची चर्चा आपल्याला इथे करायची आहे। अगदी ही चर्चा करत असताना 4 पर्यायामध्ये योग्य पर्याय कोणता आहे? तर कायमधारा पद्धती बंगाल प्रांतामध्ये कुणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे कॉर्नवालिस। कॉर्नवालिस यांना बंगाल प्रांतामध्ये 1791 ला या ठिकाणी 1791 ला अशा पद्धतीची एक पद्धती सुरू केली होती, तिला कायमधारा पद्धती म्हणतात। कायमधारा पद्धतीमध्ये रेव्हेन्यू हा विशिष्ट 10
वर्षासाठी या ठिकाणी निश्चित करण्यात यायचा आणि त्या अनुषंगाने कायम धारा पद्धती बंगाल प्रांतामध्ये लागू करण्यात आली. इथे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की कायम धारा पद्धती कोणत्या प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती, कायम धारा पद्धती कोणी लागू केली होती आणि कायम धारा पद्धती ही केव्हा लागू करण्यात 1793 पहिले 91 सांगितलं तर 1793 हा इसवी सणाला या ठिकाणी ही कायम धारा पद्धती बंगाल प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 प्लासीची लढाई कोणत्या वर्षी या ठिकाणी झाली. तर प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ते पर्याय दिलेले आहेत 1765, 1757, 1760, 1780. तर प्लासीची लढाई ही 1757 ला या ठिकाणी झाली होती. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताची दिवाणी कोणत्या वर्षी या ठिकाणी मिळाली. तर ईस्ट इंडिया कंपनीला बंगालची दिवाणी मिळाली म्हणजे काय तर बंगालमध्ये महसूल गोळा करण्याची परवानगी त्यांना मिळाली आणि अशा पद्धतीची बंगालमध्ये महसूल गोळा करण्याची परवानगी कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. तर त्यासाठी पर्याय दिलेला आहे 1965, 1967, 1765 आणि 1865. तर योग्य उत्तर कोणतं आहे ते आपण जाणून घेऊया. योग्य उत्तर ग्रीन मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे ब्रिटिश काळात जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या ठिकाणी कोण होता. तर ब्रिटिश कालखंडामध्ये जिल्हा प्रशासनाचा प्रमुखसाठी पर्याय आहेत कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि व्हाईसरॉय. तर कोण होता ब्रिटिश कालखंडामध्ये. योग्य पर्याय आहे कलेक्टर आणि म्हणून ब्रिटिश कालखंडामध्ये जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा कलेक्टर होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे तैनाती फौज जी काही निर्माण झाली होती ब्रिटिशांनी निर्माण केली होती या तैनाती फौजेचा जनक कोण होता. तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॅनिंगहॅम आणि लॉर्ड विल्यम बेंटिक. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 4 पर्याय आपल्याला दिले आहे तैनाती फौजेचा जनक कोण आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय असेल जे ग्रीन मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते त्याचं योग्य उत्तर असेल लॉर्ड वेलस्ली हे या तैनाती फौजेचे जनक होते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी प्रथम इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. असं कोणतं वर्ष आहे की जे ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण भारतामध्ये त्यांनी सुरू केलं आणि कोणत्या कायद्यानुसार किंवा कोणत्या वर्षी. तर या ठिकाणी पहिला पर्याय 1935 आहे, दुसरा पर्याय 1936 आहे, तिसरा पर्याय 1937, चौथा पर्याय 1926 आहे. या कोणत्या वर्षी. तर याचं उत्तर आहे की इंग्रजांनी प्रथम इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात जी केली ती 1935 ला या ठिकाणी केली होती. म्हणून या ठिकाणी ग्रीन लाईट समोर आपल्या समोर लागलेला आहे. अगदी पुढे जाऊन पाहायचं म्हटल्यात राष्ट्रवाद म्हणजे काय. तर याचे 4 पर्याय आपल्या समोर आहेत ते म्हणजे देशादेशातील भांडणं, आपल्या देशाविषयी प्रेम आणि सहानुभूतीची भावना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वादविवाद आणि ग्रामीण पातळीवरील वादविवाद. राष्ट्रवाद ही कोणती कशा पद्धतीची संकल्पना आहे किंवा राष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये कोणत्या या ठिकाणी महत्वाच्या घटकाचा समावेश होतो हे आपण जाणून घेऊया. आणि या राष्ट्रवाद म्हणजे काय. तर राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाविषयी प्रेम व सहानुभूतीची भावना असं याचं उत्तर आपल्या समोर या ठिकाणी सादर झालं आहे. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली. 4 पर्याय आहेत रवींद्रनाथ टागोर, महात्मा फुले, राजाराम मोहन राय आणि पंडित मोहन मालवीय. तर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली हे आपल्याला सांगायचं झाल्यास ब्राह्मण समाजाची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी केली आणि म्हणून ग्रीन लाईट या ठिकाणी इथे लागलेला आहे. अगदी पुढचा प्रश्न पाहायचा म्हटल्यास की मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून या ठिकाणी निघत असत. म्हणजेच मराठा वृत्तपत्र हे कोणत्या भाषेतून संपादित त्या कालखंडामध्ये होत असत. तर हे सांगायचं झाल्यास आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये किंवा उर्दू भाषेमध्ये ही वृत्तपत्र होती. तर आपल्याला योग्य उत्तर जे आहे की मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून निघत असेल तर योग्य उत्तर आहे इंग्रजी. यानंतर महत्वाचा प्रश्न आहे प्लेग कमिशनर रँड याची हत्या कोणी केली. तर 4 पर्याय आपल्या समोर उपस्थित आहेत चाफेकर बंधू, राजगुरू, गणेश सावरकर आणि या 4ही पर्यायापैकी प्लेग कमिशनर रँड याची हत्या कोणी केली असं जर आपण म्हटलं तर चाफेकर बंधू आहे का, भगतसिंग आहे का, राजगुरू आहे का, गणेश सावरकर आहे का. तर योग्य उत्तर आहे चाफेकर बंधू. म्हणजे प्लेग कमिशनर रँड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे कोणत्या वर्षी या ठिकाणी सुरू करण्यात आली. तर मुंबई ते ठाणे ही जी काही पहिली रेल्वे आहे ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर मुंबई ते ठाणे ही जी काही रेल्वे आहे
ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर मुंबई ते ठाणे ही जी भारतातली पहिली रेल्वे धावलेली आहे, या पहिल्या रेल्वे या ठिकाणी केव्हा धावली? तर त्याचे पर्याय आहेत 1853, 1854, 1856 आणि 1860 या 3 इसवी सनाचा आपण अभ्यास जर केला, तर आपल्या लक्षात येईल की मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे ही कोणत्या वर्षी धावली? जो ग्रीनमध्ये या ठिकाणी उत्तर असेल त्या वर्षी. म्हणजेच 1853 ला मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा कोणाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी करण्यात आला होता? पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड डफरीन. तर यापैकी भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा म्हणजे का व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा वृत्तपत्रावरती प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला होता आणि या कायद्यानुसार भारतातील जे काही वृत्तपत्र आहे वृत्तपत्रावरती प्रतिबंध घालण्यात आला तो कोणाच्या कालखंडामध्ये घालण्यात आला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये या ठिकाणी भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे सार्वजनिक सभेचे आधारस्तंभ कोण होते? गणेश वासुदेव जोशी, पंडित मदन मोहन मालवीय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पंडित नेहरू. तर यापैकी उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहे, तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष 4 पर्याय या ठिकाणी आहेत आणि या 4 पर्यायापैकी उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, लॉर्ड डफरीन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी अशी काही नावं आपल्या समोर या ठिकाणी येतात आणि यापैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी काही 1885 ला स्थापन झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबई या ठिकाणी भरलं होतं आणि या मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे उमेशचंद्र बॅनर्जी. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीतील सांस्कृतिक राष्ट्रवादाची आवश्यकता प्रतिपादित करणारे नेतृत्व खालीलपैकी कोणते आहे? म्हणजे भारतामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाला वाढवण्याचं काम, रुजवण्याचं काम या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाने, कोणत्या नेत्याने या ठिकाणी केलं? तर त्याचे पर्याय आपल्या समोर आहेत लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, सुचेता कृपलानी आणि फिरोजशाह मेहता. तर सांस्कृतिक राष्ट्रवादात जनक म्हणून कोण ओळखले जातात भारतामध्ये? तर लोकमान्य टिळक. आणि 20वा प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर येते होमरूल चळवळीमध्ये कार्यक्षम असणाऱ्या महिला नेत्या कोण? सरोजिनी नायडू असतील, अॅनी बेझंट, इंदिरा गांधी, पंडिता रमाबाई. तर होमरूल चळवळीमध्ये भारतामध्ये त्या कालखंडात सक्षम आणि कार्यक्षम असणाऱ्या महिला ज्या होत्या ते होत्या अॅनी बेझंट आणि म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे अॅनी बेझंट जे ग्रीन मध्ये आपल्याला दिसतंय. यानंतर महत्वाचा प्रश्न आहे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर आद्य क्रांतिकारक साठी 4 पर्याय या ठिकाणी दिले आहे वासुदेव गणेश जोशी, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग आणि राजगुरू. यापैकी कोण आद्य क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी ओळखला जातो किंवा त्यांचा उल्लेख केला जातो? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. यानंतर महत्वाचा प्रश्न आहे असहकार चळवळ कोणत्या वर्षी करण्यात आली? तर असहकार चळवळ ही 1930 ला, 1940 ला, 1950 ला, 1920 ला करण्यात आली. या 4 पर्यायापैकी असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? योग्य पर्याय आहे 1920. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 4 पर्याय आपल्या समोर उपस्थित आहे रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले आणि सुचेता कृपलानी. यापैकी धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? यासाठी योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. म्हणजे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? 4 पर्याय दिलेले आहे 1942, बी 1900, सी 1956 आणि डी 1930. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी करण्यात आले? तर योग्य पर्याय आहे 1942. आणि शेवटचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण? पर्याय लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालचारी, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी. हे 4 पर्याय दिलेले असताना आपल्याला प्रश्न थोडासा वेगळा विचारलाय स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय, पहिले पण कोण? भारतीय. आणि म्हणून पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण होते? पहिले जर व्हाईसरॉय विचारला असलं तर लॉर्ड माउंटबॅटन आला असतं, परंतु पहिले भारतीय व्हाईसरॉय असं विचारल्यामुळे सी राजगोपालचारी हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही टेस्ट आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. या टेस्टमध्ये जी काही उत्तर आहेत ती ग्रीन
मध्ये दाखविण्यात आलेले आहे आणि जे पर्याय बाकीचे आहेत ते चुकीचे पर्याय आहेत. ग्रीन मध्ये जो पर्याय आपल्याला दिसतो तो वरील प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं आपल्याला ही जी काही प्रश्नांची जी काही मालिका आहे ती थोडक्यात समजली असावी. आपल्याला याचा फायदा होत असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.